बातमी बुलढाण्यात नाही, बुलढाण्यातल्या शेगावच्या गावकऱ्यांसमोर केस गळतीनंतर आता नवीन समस्या उभी राहिली आहे। 1 महिना उलटूनही केस गळतीचं निदान अजूनही काही समोर आलं नाहीये आणि असं असताना आता गावकऱ्यांना डोळ्यांची समस्या उद्भवू लागली आहे। अनेक गावकऱ्यांची नजर कमजोर झाली आहे असा दावा करण्यात आलाय। केस गळतीनंतर आता या समस्येवरती तात्काळ निदान शोधण्यासाठी गावकऱ्यांकडनं मागणी केली जाते। तर तब्बल महिना उलटलाय, कशामुळे केस गळती होतीये याचं तर काही निदान लागलेलंच नाहीये। अगदी केंद्रीय आरोग्य पथक सुद्धा बुलढाण्यातल्या या गावांमध्ये आलेलं होतं। 3 ते 4 गावांमध्ये ही समस्या उद्भवतीये। आता थोडीफार केस गळती कमी झाली आहे, पण दृष्टी अधू होण्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि गावकऱ्यांनी या संदर्भातली तक्रार केली आहे। एकीकडे केस गळती तुलनेत कमी झाली, मात्र डोळ्यांचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत आणि दृष्टी दोष जो आहे तो निर्माण होत असल्याचं इथल्या गावकऱ्यांनीच सांगितलेलं आहे। त्यामुळे नेमकं बुलढाण्यातल्या या काही गावांमध्ये घडतंय काय याचं उत्तर मिळू शकलेलं नाहीये। नवीन समस्या मात्र उद्भवू लागलेल्या आहेत। यावरती आता केंद्राकडनं कशा पद्धतीनं पावलं उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जो तो फक्त डेमो घेऊन जाते किंवा उदाहरणार्थ समजा पोट दुखत असेल तर मग कोणी पॅरासिटामॉल गोळी देते, कोणी म्हणते ओवा खा, परंतु हे पोट नेमकं कशामुळे दुखते हे की आम्हाला समजलं नाही। त्यामुळे आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये म्हणून आमच्या जवळपास 15-20 दिवस आमची नजर कमी झालेली आहे। चष्मा लावायची दिसत नाही, आम्हाला चष्मा काही नसे। त्यामुळे हे नेमकं कशामुळे झालं हे सरकारने आम्हाला याचा निर्णय लवकर द्यावा 2-4 दिवसात। केस गळले राजा 15 दिवसा अगोदर। आता डोकसुबेच्या खाजवते विषय एक, आणि नजर तशी झाली खरोखर दिसत नाही, म्हणजे असं अंदर दिसते। 15 दिवसाच्या अगोदर केस गळले, त्याच्यामुळे माझा त्रास डोळ्यावर माझ्या असर झालेला आहे सध्या। म्हणजे रात्रीला मला खूप कमी दिसते, म्हणून सरकारने काही ठोस हे करायचं आहे। डॉक्टरांनी दिले आम्हाला गोळ्या दिल्या, पण त्याच्यावर फरक काही पडला नाही।